काय नाही का आला वय बाबा गाडा हाकलायचं म्हणलं की लय अवघड डोकी असते होय हो का बरं काय झालं का पोरगी कुठे दिली हाय काय पाहिजे हाय की पाणी धरा हा पाणीच प्यायचंय ना मग काय करायचं तिच्या मागं काय थोडा उद्योग काय होय सारखा आलं की सपना सपना काय उद्योग करते का काय एवढा उद्योग आहे मग हा खाणं पिणं भांडी कोंडी काय दुसरं काय रानात जाते का काय करते तेव्हा तुम्हाला तेवढंच दिसतंय घरातली कामं बायांनाच माहिती असतात हाय माहिती दर्शो बस ऐक अगं अंगण पायन हे दुखायला लागलं बघलंय माझं गाडी गेलं का चालत अगं चालतच म्हणलं तेवढंच व्यायाम होईल म्हणून गेलो चालत पण काय सांगू तुला आता इकडचं झालं का पहिलं होतं ते काम नाही अजून करू अगं ती पण करू होय मी इकडचं काय अर्ज द्यावा लागतं तिकडं अर्ज द्यावा लागेल इकडचं झालंय काम मटेरियल पडलंय सगळं हा मग त्यासाठीच गेलतो ना कामगार बाबा काय करतात काय नाही झालं काय जेवण बिवण हा कुठे गेलाय आलाच नाही वय अजून बर बर आता जेवण करू भुकात लय लागलेत बघ आता जेवू बघ की पूरला विचार काय म्हणती हा विचारते जरा पडू का मी पडू का जरा माझं पाय लय दुखायला लागलेत आता जेवायचं कुठं हा ना आपण ताट बिट होसरच पडतो की थोडं जेवा आता काय करा जेवा गोळ्या खान मग पडा तुला कवा सांगितलंय मी आणि तू माझं मान्य केलंय कवाच नाही बघ आता बसतो असंच मसोबा सारखा हा पडलं म्हणजे जरा पाटण बिटन जरा ही होईल ना जेवण करा आणि मग पडा सपना काय करते बाळा अगं स्वयंपाक झाला का ना भूक लागली भाजी झाली भाकरी गरम गरम करते मग आपण तुम्ही कधी आलात आता चालू पाणी पिणे घेतलं दिलं की आवाज देतो ना मी पाणी घेऊन आले असते की दिलता आवाज पण होती इथं बाटली भरलेली तुझ्या तरी माग काय थोडा आहे वय उद्या बर तू भाकरी मी भाकरी करते मग आपण जेवण करू गरम गरम. कारण लय अंग दुखतंय बघा पडू का जरा पडा तुम्ही नाही ऐकायचा माझ्या अंगी सारखं का नाही सारखं आता तुम्हाला जीवन झोपा म्हणलं तर तुमचं तसलंच अगं पण तवर पडू दे का होतोय ना साहेब भाकरी होतात कालवण झालं काय लय वेळ लागायचा होता ए बया तुझ्या नको नादी लागायला मला नको नादे लागाय तर झोपा माझं काय जावा आलीच जवळ बसा होय मी काय म्हणते ऐका की बोल की ऐकतोय कान उघडच आहेत माझं बोल अहो पोरग बघ सकाळी गेले राहणार जाऊ दे की करू दे की किती काम उन्हात अगं आज पहिल्यांदाच गेलंय तर तू म्हणते की पोरग माझं गेलंय मी इतक्या वर्ष तुझ्या संग करतोय का बोलली का ग मला आमचं कर्तव्यच आहे पण त्याला इतकं समज आहे का त्याला समज आहे का एवढी काय तो म्हातारा झाला समज आहे पार्ट्या करायला कशी समज आहे दे ग आई पैसे दे तो म्हणलाय मी पार्टी बिर्टीला जाणारच नाही चांगली गोष्ट आहे आनंदाची बातमी आहे करू दे त्याला आता काय मी काय म्हणते ऐका की तुम्ही बोल की तू आपण काय करू आता आपण बी थकलोय आपल्याला हे रानातलं घरातलं हे तुमचा गाव गाड्याने तर वैताग आलाय गाव गाडा ही सगळा वैतागून जीव गेला पण अगं काय करा माहिती करावंच लागल आपण त्याच्या नावावर टाकू करून शिकायचं काय नावावर काय नाव करून टाकू किती बरोबर आहे हा पण नाव आता लगेच करायला नको परत दात दाखवल्यावर अहो आपलं पोरग आहे ना आपल्याला दात दाखवत अहो मी माझी आई पडलाय पोटात मी तशी ओळखती त्याला एवढा मी पण ओळखतोय की पण नको लगेच सध्या काही नको थांब जरा थोडे दिवस थांब त्याला करू दे चांगलं मुरू दे मग बघू अहो सून तर आपल्याला कसली देवाने आपल्या कर्माचं फळ आपल्याला या सुनाच्या लेकाच्याच भेटलं या तुला म्हणायचं नक्की काय कसं चाललंय किती सासांना सासऱ्याला जायचंय पण आपली सुनन लोक कसला आहे बघा तुम्ही अगं मी मान्य करतो की हाय की तुझी सून काय तिला चाटायची त्या जमिनीला त्यांना खूप चढल संसार पाणी करायला सगळं पैसा तुझं म्हणणं काय माझं म्हणणं आहे की पोराच्या नावावर करावं तुझं लास्ट आहे माझं अहो तू नाही विसरणार आपल्याला आपलं लिकरू आहे आपलं का मांडीव घेतलं मग काय ती मांडीव संडास केली मग काय मांडी कापून टाकती काय कुठली अगं नाही 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 बरोबर आहे बरं शेवटी बघ आता तू पण माझी अर्धांगिनी बरोबर आहे ऐकतो तुझं काय तू म्हणती ना ऐकतो तुझं करूया आपण त्यांच्या नावावर काय पण तर तीच म्हणते पण परत जर काय झालं
तर मला बोलायचं नाही? तुम्हाला कशाला? माझं पोरग, माझा विश्वास नाही वे माझ्या पोरावर? विश्वास आहे ना मग माझा, तुझ्या विश्वास आहे हा काय? हा. ठीक, तू बोलली केलं. चल टाकू चल करू. उद्याच जाऊ. काय तर वैताग. अहो तुम्हाला बी हो का, पाय दुख हात दुख सारखं रानात जा गावात जा, ह्यो आला त्याच्या संग जा, त्यो आला त्याच्या संग जा. तुम्हाला घरात तरी बसाय वेळ भेटतोय का? नाही भेटत ना. हा? आहे तुझं बरोबर आहे म्हणणं. मग? ठीक आहे, तू म्हणतेस ना, हा केलं त्याच्या नाव. चल जाऊया, केली दोघं. उद्या जाऊ आपण. त्यांना झाली 2 लेकरं बाळ, त्यांचा संसार झाला. काय आता आपलं आहे पिकलेलं पान कधी गाळायचं? वरती गाबडं आलं ना रानात ना, हा त्याला सांग हा. काय जे कागदपत्र, मला पळापळी होत नाही बघ. काय त्याला कागदपत्र सांगते की लागतात तो का नाही कळतच येतोय घेऊन, ते बघ त्याचं म्हणावं. नाही काय. ये घेऊन हा देऊ त्याच्या नाव करून. चल जाऊ दे मरू दे. आता तरी झोपू का नको जरा? आता झालं की स्वप्नात होतोय स्वप्न, तयार होतोय अजून जेवण. झोपा पडावाय. अण्णा बसलाय आलास का? वय बाबा? आलो बघा, आताशी आलो. अरे बाबा ऊन बिन लागलं का तुला? काय आता लय असल्या उन्हात होताच का आतापर्यंत? म्हणजे आता एवढे दिवस आता अण्णांनी कष्टच केलं की अरे आताशी मला कळलं अण्णा तुम्हाला रानात किती काम असतं, किती तुमची धावपळ होती. कळलं ना? कळलं अण्णा, एका मला दिवसात? लय पाय दुखायला लागले. एका दिवसात कळलं? ही तुम्ही सांगितलेली काम सगळी केलं. मग बाबा तुझ्यासाठी इतकं वर्ष आम्ही करतोय, कसं होत असेल आम्हाला? अरे. सपन्या टावीला आण रे. तुला सांगते, हीच बघ जाण पाहिजे. आई वडील आपल्या मुलासाठी काय काय करतोय. आता तुझ्या मुलांसाठी तू काय करतोय ते तुलाच कळलं बघ. जेव्हा आहे मुलांसाठी राहू दे, ती मुलांचं पुढच्या पुढे बघू. आता फक्त मला तुमच्या दोघांची काळजी घ्यायची बस. मग तेवढं एवढंच मला करायचं. चांगलं झालं. असाच शिक बाबा, असाच तुला एक गुरु भेटू दे चांगला. देवाने हीच तुझ्यावर ही करावी. गुरु नाही मला ऐकून भेटलं. मग कसं तू बदललास रे दादा एकदम? बदलायचा विषय हो. मी जी वागत होतो त्या अण्णा तुम्हाला पटत नव्हतं आणि तुला पटत नव्हतं. मला तर बिलकुल पटत नव्हतं. हा? मला बिलकुल पटत मी नव्हतं. वाईट वागत होतो, ही माझी मला कळून चुकलं अण्णा. माझ्याकडून आता- चुकतंय काहीतरी. आता तुम्ही तू मला सांगताय, सुधारलाय ना? चांगलं सांगताय. तर आम्हाला बरं वाटायला लागलं बघ, समाधान वाटायला लागली. मी आता- तू जर काहीच असं काळजी वागला करू ना, बरं असं वाटलं व्यवस्थित आलं. जर वागला ना, तर आम्हाला दोघांनाही खूप खूप आनंद मिळेल. बस मला आणि एवढंच ह्याच्यातच पाहिजे. लक्ष फक्त द्या. असं तुम्ही वाग. आनंदी राहा. बस. हा. ती आता सगळं मी बाकीचं बघतो. तुझी बायको पण बिचारी चांगली आहे. ती पण जीव लावती, वेळच्या वेळ विचारती, बाबा अन्न नाश्ता केला का, आई नाश्ता केला का, चहा प्याला का, म्हणजे वेळेवर देते. सगळं काय वेळेवर देते. करते ना ती. हा, करते. करते बाबा, करते सगळं आमचं तीच करते. ती सगळंच पहिल्यापासून करत होती. जसं तिचं लग्न झालं तुझं, पण तूच नव्हता हे करत. पण तू पण आता सुधारलाय. आलोय का नाही जागे आता? जीवाला जरा बरं म्हणण्याप्रमाणे वाटलं. वागतोय का नाही, राहतोय का नाही? मग आता बघ कसं आहे, आता तुझ्या ताब्यात दिलं. आमच्या दोघांचं ठरलंय काय 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 तर बर हा 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी का होईना, पण तुला सांगेन आमच्या दोघांचं काय ठरलंय ते. बर म्हणजे एकदा ते ठरल्याप्रमाणे झालं की आम्ही कमीत कमी हाय का आम्हाला घर? फिरायला आहे का? हा? कुठं तुम्ही निघाला? आताशी आराम करायचा दिवस आहे ना आता. झालं की आरामच करायचा. ती एवढ्या तीर्थयात्रेवरून आलं, आता पालखी त्या आयुष्यभर. चाललंय. बरं, मग आरामच वारीला जायचं हा, म्हणलं. असं आमच्या मनात बर आहे. बर चालतंय. आहे तुमची इच्छा ना, बिंदास जाऊ नये. मग बर. काय? तुम्ही काहीच काळजी करू नका. चालतंय तुम्ही चालतंय. बिंदास वारीला जा. चालतंय, ठीक आहे. चला आता आता जेवण करून घेऊ घेऊ. आपण. हा, चालतंय, जेवण करून घेऊ. आपल्या कुठे गेली ही? मी बघतो. अण्णा बर 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 झालं. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं ओके झालं. हा? आता निवांत आपलं बसू, 4 पाहुण्या रावल्याकडे जाऊ. काय बाळा? अण्णा जाऊ का आता? निघालो राहणार. बर बघूया. हा. सगळी कामं ते लागण्याचं काय झालं तेवढं बघ. लागणीचं सरी ओढून झाली. हा. फक्त आता बिन आलंय तोडायचं, हातरून घ्यायचं गाड्यांकडून. बरोबर. ते महत्वाचं करून घेतो. हं? तुम्ही चहा नाश्ता करा. चालतंय. हं? लय उन्हात सपन्या? फिरू नकोस. नाही ना सपन्या, अण्णांना आईला चहा नाश्ता दे. तुझ्याकडे लय त्रास दिलाय मला ह्या म्हातारा मुलींना. बघतीस मी पण आता त्यांच्याकडे कसं आहे. ते आता आले सगळं माझ्याकडे. झालंय का स्वयंपाक? अहो, अजून चहाचा कप सुद्धा उचलला नाही तवरच भूक लागली का तुम्हाला? सारखं काम काम काय मला सांगताय? मी पण माणूस आहे की, लग्न करून आणलं म्हणून काय मला नोकरन करून ठेवली काय? लगेच भूक लागली तुम्हाला?
तर बाळा तेवढं कप नेते ने कप. एवढंच वाटतंय तर जावा ना मग इकडं तिकडं बाई इकडं तिकडं फिरा ही करा ती करा. सारखंच ही दे ती दे सारखं हुकूमच आहेत माझ्यावर. नाहीतर नाही एवढंच वाटतंय तर जावा तिकडं आश्रम मध्ये जाऊन राहावा. मला काय वैताग देऊ नका. काय म्हणलं होतं तुला? हा काय म्हणलं होतं? काय म्हणलं होत? अजून 2 दिवस पण नाही झालं. जाऊ द्या बा, किती काय केलं तरी सूनच असते आणि लेक लेकच असते. लोक आहे ना आपला, हाय की तिच्यावर काय लक्ष हाय द्यायचं. की लोक आपला आहे. सुनच असती. हा. बरोबर आहे, पण मला वाटलंच होतं तरी पहिले काय ना काय वाटलंच होतं. काय काय? वाटायचंय? हा काय वाटायचंय? अहो तिला बी उद्योग खायलंय, तिला बी टेन्शन खायलंय, त्याच्यामुळं बोलली असेल ती. एवढं काय राग धरायचा? बरं आपलीच पोरगी बोलल्यावर आपण हे करतो का? बरोबर आहे की पुरीचा विषय नाही. मग पुरीचा विषय नाही ह्यात काय, मग सुनाचा विषय आहे. आता तिचं बरोबर पण आहे. इतके दिवस ती कधी बोलली नाही की ती प्रेमाने चहा नाश्ता जेवण देत होती. असं आणि आता काय झालं तिने असेल ऐकलं नवरा बिकलं काय? बायकोचं? आपल्या गोष्टी काय ऐकल्या बिकल्यात का? काय माहिती आता ऐकलं का काय, पण झालं असेल दोघाचं. ह्यो बी आपला बी नाही शहाणालय तरतडे आहे. काय बोलला असेल ती, तिला आला असेल राग, ती तिने काढला आपल्यावर. तो तर गेला रानात निघून, मग ती कुणावर राग काढायची? आपणच तिला सारखं टोकतोय. पाणी देन, चहा देन, काय देन, औषध गोळ्या देन. आता ती बी वैतागली काय ना असेल. ग वैतागू दे ना, पण ती लय वर बोलली. अगं ती काय बोलली बघ ना. बोलू दे आता काय करायचं. जावा आश्रम मध्ये हो हा एवढं बोलली. एवढं नव्हतं तिने बोलायचं. अगं माझ्या जीवाला लागलं ग, खरंच जीवाला लागलं. लागलं काय एवढं समजून घ्यायचं आपणच. काय त्याला तरी एवढं कळतंय? बोलला असेल रागा वैताग. पोराला आपण बोलू, पोराला सांगू की बाबा ही का अशी बोलली असेल आम्हाला. काय वर एवढं इतके दिवस पोराने हे केलं. हा पोराने सतवलं होतं. आता म्हणलं पोरगा लाईनीला लागलं, जरा बरं वाटलं. हा आता सुन असू दे मरू दे, काय आता असेल तसं मग. ठीक आहे. सुनेला आपण आपल्या लेकीवानी जपलं. शेवटी तिने रंग दाखवायचा. अण्णा आई बसलाय का? हो बस केलं का जेवण केलं? हो, झालं. गोळ्या खाल्ल्या ना तुम्ही? तू खाल्लं बाळा. जा तू कामावून चुकून भागून आलास. जेवण घेतो जेवण करून. हा तुम्ही जेवलाय ना? हो जेवलो बाळा. इकडे बसलीच का? अरे काय वातावरण शांत आहे. काय झालं? भारी झालंय. तुम्हाला काय सांगू, तुमच्या नावावर जमीन केली. काय बोलते? खरं शपथ तुमच्या नावावर जमीन केली. मी दाखवला पण लगेच माझा हिसका. हेच काय दाखवलं म्हणजे? हो लय भारी. तुम्ही तोंड बघितली ना ग त्यांची? तोंड बघितली म्हणून तू तुला विचारायला आलो. त्यांना म्हणलं ह्याच्यात जावा म्हणून, आश्रम मध्ये जावा. म्हणजे वृद्धाश्रमात जायला तयार हो आहे. जाते जाते ना. तुम्ही बोललीच तशी तर जावा. खरं नाही गाड्या. जाऊ दे, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. तुमच्या बरोबर नावावर डोकं चालवलं. हा तुमच्या नावावर जमीन केलंय, सगळं केलंय तुमच्या नावावर. तुम्ही आता काय टेन्शन घेऊ नका. चालतंय चालतंय. बेकाळजी झालो गाड्या मी. बिनधास्त राहायचं. नवरे बिवरे सांगितलं तर लेकाला तुझं होय, आहो माझं विरेल तिला. त्याच्यावर काय काय तिला स्वभाव बी माहित नाही त्याचा अजून. आता तर आली नाही तूच तिने रंग दाखवलाय. पण आता त्या पोराला मग त्याच्या आईला बापाला बोलल्यावर त्याला राग येईलच चल पटकन आणि उगाचच मारहाण कारण करेल. का मारायला गेलं तर आपल्यावरच यायचं परत. हा मग काय कुठं लागतंय काय होतंय? अगं शेवटी बघ म्हणतात ना, आपलंच नाणं खोटं निघालं. हा मी पोरावर विश्वास ठेवला, पण पोरगही तसंच निघालं. हा काय करायचं आता? काय सून तर निघली. सून आपली नव्हतीच. हो पोरगा आपला होता, पण तोही तसाच निघाला. मी म्हणलं तो तरी निघेल चांगला, पण तो पण तसाच निघाला. त्याने उलट आपल्यावरच हे केलं. बघा की आपला पैसा असून, पाण्यासाठी रक्ताचा असून. सुद्धा किंमत आहे का? पैशाच्या पुढं कुणालाच काही नाही किंमत. म्हणून म्हणलं ना, सबसे बडा रुपया. पैशा पुढं किती मोठाही असला हा. पैसा अहो, पैसा. सुनाचं नव्हतं धरलं विरजित, कारण ती किती काय केलं तर लोकांचीच होती. पण ह्यो आपला होता ना, हो ना. ह्यो तरी म्हणलं आपल्या बाजूने बोलल.
पण ह्यो पण उलाटला. मन दुखला, आणखी मन दुखला. हा. आता तर जास्त. एवढं सगळं खुशीने त्याला म्हणून मी करून तुला पहिल्यांदाच म्हणत होतो म्हणत बघूशा, होता, "ओ, मी तुमचं ऐकलं ऐकाय नाही." पाहिजे होतं. मग बरं जाऊन दे, आता झालं गेलं. तू आपली तयारी कर. हे बघ, जाऊ आपलं. हाय निमित्त काहीतरी आहे, पंढरीची वारी चालली, आपलं निघूया. घे गबाळ, आपलं काय असेल ते, माझे कपडे बिपडे काय असतील घे आपलं, चल जाऊन निघून जाऊया. नको इथं राहायला नको. आता फार मन दुखलं, आता राहायला नको. चला चला निघूया आपलं. आण कपडे तुझं. जेवाय वाढ मला पटकन, म्हणजे जाऊन येतो पटकन मी. झालं का? झालं. बरं आपलं चल, बांध पडदिशी बांध. आता एक क्षण सुद्धा इथं राहूशी वाटत नाही मला बघ. आई कसली तयारी आहे नाही? काय रे बाळा? कसली तयारी झाली का? काय नाही, आता बघ दिलंय सगळं तुझ्या ताब्यात, दोघांच्याही. बर मग आणि निमित्त पण झालंय, पंढरीची वारी आली. हा, ज्ञानेश्वर माऊलींची गाठ घेऊन येतो. वारीला जाऊन जरा आम्हाला पण बरं वाटेल बाळा, जरा वारीला जाऊन येतात. हा वारीला जाऊन येतो. देवाला चालले ते. येतो जाऊन. मग जातो आम्ही. हे माझी बॅग कुठे आहे ग? चांगलं राहा. चालतं. काळजी करू नको. फोन बिल करा मला पोहोचल्यावर. हा करतो की बाळा. हा जाऊ का बाळा? हा हा. बस, काळजी करू नका. पैसे बिशे काय आहेत का? आहेत माझ्याकडे पैसे आहेत. पैसे आहेत. माझी काही काळजी करू नका. हा. दोघ जण आपलं बरं का बाय, चालतं. काळजी घ्या पण तुम्ही. व्यवस्थित राहा. काळजी घ्या दोघं. हो हो. हा येतो बाळा. हा. हा चल ग, चल. व्यवस्थित जा. हो हो. ते शेखर म्हणला होता तुम्हाला 1000 रुपये देतो पार्टी करायला. काय त्याची पार्टी घेते का? भेटला मला बी, हा. पण मला काय म्हणलं बेळ घेऊ. आता मला सांग, एवढा मोठा पाटलाचा मुलगा हा आणि काय म्हणतो बेळ घेऊला, काय नक्की काय केलं? हा. पाटलाच्याच हातावर हात मारला. आणि रानात काम केलेलं आपण. अरे केलं, पण आता नाही होऊन पडलं, त्याला मी काय करणार? आता काय अवघड झालं गाड्या. मग पार्टी नाही निसत्याला येत वय. अरे काय नाही, खाण्यापेक्षा आपण निघून जाऊ. मग काय? खाया बघतोय. सागर, धन्या, काय चाललंय तुमचं? हे पाटील पाटलीन कुठं चालल्या? त्यांना काय बघा. झालं? काय झालंय? काय नेमकं? काय झाले? काय झालं पाटील? काय काय? नाही, असं चाललोय, देवाला चाललोय. चाललो आपलं वारीला चाललो. हे एवढं आपण रडत नाही एवढं जाणार रडत तुम्ही. का चाललाय तुम्ही? कशासाठी? नाही काय नाही, असं आनंद चाललंय. सुरू. नाही नाही, आनंद नाही, असो काहीतरी कळतेच त्यांना. झाल्याशिवाय काय तुम्ही झालं? असं जाणार पाटील. नाही राव कुठे. सागर, आपण ह्याच्यावर काहीतरी निर्णय काढू. काय झालंय? काय सांगा तरी आम्हाला. नाही नाही, तुम्ही चला आमच्या बरोबर चला. चला तसं नाही, चला तुम्ही आमच्या बरोबर. जाऊ द्या. नाही, नाही. आम्ही पालखीला चाललोय नाही. देवाला, पालखीला अहो थांबा 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 थांबा. मला काय म्हणायचंय पाटील, तुम्ही चाललाय देवाला, मला मान्य, पण आजपर्यंत तुम्ही गावचा कारभार आणि गावच पंढरी मानले, आणि आज तुम्हाला कसं काही कामाचं सुचलं देवाला जायचं? आता पंढरीच आपल्या काय गावाचं आपल्यावर उठलं आणि काय त्या गावाचं आता करायचंय आता आम्ही चाललंय काय आता. केलं, दोघं नवरा बायकोनी एक निर्णय घेतला. काय काय सगळं मुलाच्या आणि सुनाच्या सुनबाईच्या नावावर हातात केलंय. दिलंय. त्यांना सांगितलंय, बाबांनो इतके दिवस आम्ही केलं, प्रपंच केला, तुमचा सांभाळ केला, आता तुम्ही तुमच्या मार्गाला लागा, आम्हाला वारीला जाऊ. नाही खुशीत वारीला निघालो. बाकी काही झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही काय यांना घेऊन जावा तुम्ही आपल्या घरी. चला चला घरी चला. नाही नाही घरी चला, आपण बघू काय झालं. चला चला घरी, चला घरी चला. चला पाटील, चला पाटील, या चला पाटील. धन चटई टाक. बसा बसा चला. बसा बसा. पाटील, मला एक काय म्हणायचंय माहितीये का, तुम्ही अचानक चाललाय वारीला पंढरीच्या, हितनं माग तुम्ही गाव हित तुमची पंढरी मानली, नेमकं झालंय काय आम्हाला कळू दे तर. काही झालेलं नाही. उगाच तुमचा मनाचा तुम्हाला मनात गैरसमज झाला, बाकी काही नाही. काका पाटील, तुम्हाला एक सांगतो, मी बी तुमचा मुलगाच आहे. पण कसं आहे, खरोखर सांगा की कसली वेळ आली असेल, तुम्ही तुमच्यासाठी काय करू शकता.
कधीच नव्हता. तुम्ही अख्या गावात आम्ही लहानाचा मोठा झालोय मी, तरी तुम्हाला कधी बघितलं नाही बाहेर निघलेला. तुमच्या फक्त एकच डोक्यात की रानात जा, घर बघ, पोरा बाळांना बघा ना. आजच कसं तुम्ही डोक्यात तिच्या रानला येणार? हा नाही काय बघा, काय नाही लोक हाय, सर्व ठीक आहे, चाललंय ईश्वराच्या कृपेने. ऐका की आम्हाला तिघाला नका सांगू, पण यांना तरी सांगा काय झालंय मनातलं तुमचं. पाटील बाय तुम्ही मला सांगा, मी तुमच्या मुलीसारखी आहे. आमचं लय आम्हाला प्रेम द्यायचं, जीव लावायचं, सगळं हे करायचं. पण लय हे झालं होतं, तर ती काय म्हणलं यांना रडू नका की दिव्यांच्या पाटील, रडू नका पाटील. नावा रडू करून नका. दिला, ते सुनाने रंग दाखवला. आता चहा प्यायला लगेच जेवाय मागताय कान, मला नोकरी करून आणली कान, मी काय घरातली मालकीण नाही कान, योग जातोय निघून आणि मी तुमची सेवा कराय मोकळं आहे कान. जोपर्यंत आमच्या नावा होतं तोपर्यंत आमची लय सेवा तिने केली, आणि आता तिने तिचा रंग दाखवला. आता तिच्या हातात आलं ना. म्हणून आता त्यांना वाईट वाटतंय, म्हणून म्हणलं नकोच आपल्याला ती गरंदाज. बरं का ताई, मी ते पहिल्यांदाच म्हणलो होतो काय, थांब थोडे दिवस, त्यांच्या हातात लगेच नको द्यायला काय, कारण हे दात दाखवणार. पण ही म्हणली नाही, पोरावर माझा विश्वास आहे. आता कसं झालं, पोरानेच विश्वासघात केला. अहो सून तरी परायला मग ती परकीची आहे, पण हा तर माझा होता. मग काय, पण ह्याने सुद्धा आम्ही कानाने ऐकलं, म्हणूनच तुम्हाला असं जीवाला लागलं बोलणं. तेव्हा ह्यांनी जरी सांगितलं असतं तरी आम्ही मान्य केलं नसतं. म्हणलं असतं नाही, आमच्या घरामध्ये हे लोक भांडणं लावतात, स्वतःच्या कानाने आम्ही दोघा जणांनी ऐकलं, त्यामुळे अत्यंत दुःख झालं. खुशी खुशीत बोलते, आम्ही एवढं केलं ती व्यर्थच गेलं ना. मग काय, म्हणून वाईट वाटतं, बाकी काय नाही. म्हणून हिला म्हणलं बघ जाऊ दे, झालं गेलं, आता आपल्याच जात म्हणलं बांध तुझे गटोड, माझे कपडे उपडे काय घे, आणि पालखी आलेली. पालखीला जाऊ नाही तर कुठं काय म्हणते, राहण्यात राहणार नाही ना. काय का इच्छा होती का नाही परत राहायची नाही की. त्यांनी जर आम्हाला असं हाडीक झिडीक केलं तर असं जमल का? माणसाचं मन तर लागलं पाहिजे ना, घरात राहायचंय आपल्याला. जर स्वतः कानाने ऐकलं म्हणलं आपल्या जीवाला कसं वाटलं, किती वाईट वाटतं, किती वाईट वाटेल का नाही की. म्हणून आमचं आम्ही निघालो होतो, पण त्या भेटला नाही. आम्ही वाटलं तर माझ्या जवळ राहा दिलाय का, इथं माझ्या जवळ राहा, एवढ्या लेकाला सुनाला नाही. पण आता तसं म्हणलं कुठंच जी बाजूची असतात ना, बाहेरची म्हणतो आपण त्यांना, ती चांगली असते. मी म्हणते कमीत कमी त्यांच्या पोटात कपट तरी नसतं काय. पण नाही पाटील, तुम्ही आता काळजी कर नका, मी बी तुमचाच पोरगा आहे. आता मला सर्व खरं खोटं कळलंय. तुमच्या नावाने जमीन केली, तुम्हालाच घराबाहेर काढलं. काळजी कर नका, मी सांभाळीन तुम्हाला. तुमच्यासाठी बघा काय बी करतो मी. कमीत कमी बाहेरच्या लोकांनी तरी आम्हाला समजून घेतलं. लेप तुमचा असताना तुम्ही बाहेरचा मला कसं काय म्हणताय? मी बी तुमचाच आहे. आम्ही सगळे तुमचंच आहे, तुम्हाला काय जायचे कारण नाही. एकाने हाकलून दिला म्हणजे आम्हाला काय तुम्ही जड नाही. बघा पाटील आणि पाटलीन बाई, तुम्ही म्हणताय ना त्याने तुम्हाला घराच्या बाहेर काढलंय, त्याला धडा शिकवणार आम्ही जाऊन, त्याच्यात तुमच्यासाठी भांडणं करतो ते सगळं. काय तुम्ही बेव नका अजिबात. नाही, भांडणं नका करू, सांगा त्याला दोन गोष्टीच्या. त्याला वाईट धडा शिकवू द्या की, शिकवा. पण भांडणं करू नका. म्हणतात ना, प्रेमाने जग जगता येतं. प्रेमाने त्याला समजून सांगा, अरे बाबा आई बाप तुझे, तू लहान असल्यापासून किती त्यांनी कष्ट केले, तुला कसं लहानाचा मोठा केलाय. ज्यावेळेस तुला मुलबाळ होईल ना, त्यावेळेस तुला कळेल की मुलाला कसं सांभाळलं जातं, मुलाची काय काळजी घ्यायला लागते. त्यावेळेस असं समजून सांगा. भांडणं आमच्यासाठी तुम्ही भांडणं त्यांना तेवढं करू नका. नाही, आम्ही त्याला बोलतो आणि तुम्ही कुठं जायचं नाही, पण इथंच बसा. ठीक आहे, राहू द्या पाटलीन बाई, जीवाला लागून घेऊ नका. इथं माझ्या इथं राहा, तुमच्या डोक्यातला राग शांत वस्तोपर्यंत. तुम्हाला काय आम्ही टाकून दिलंय का? त्यांना त्यांचा मार्ग दाखवल्याशिवाय आपण तर राहतोय का? त्यांना त्यांचा धडा शिकवायचाच की. इथं पाया पडत आली पाहिजे तुमच्या, असं आपण की त्यांना करू.
तुमच्या पायात पडायला लावणार पायात त्यांना. पडाय आणायचं त्याला. हा दोघांना बी पाया पडायला नाही लावणार ते इतर पाटील आता तुम्ही काका आणि मावशी माझे आई बाप आहे, काळजी कर नका. त्याचं जी काय असेल त्याच्या डोक्यात न काढा. त्याला जर नाही तुमच्या पायापाशी जर नाक असायला लावलं तर माझं बी नाव अर्जुन नाही. काळजी कर नका कसली, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. काय असेल ते खायचं, मस्त मध्ये राहायचं. त्याला धडा शिकवल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. आता आम्ही तर जाणार आहे शेखरला बघतो कुठं तरी आणि त्याला चांगला एकदा धडा शिकवतो. त्याला तुमच्या पायापाशीच नाग असायला लावणार. आमचा इथं आता आम्ही तिघ जाणार आहे, 4 जण जातो. शेखरला बघतो आणि तुमच्या पायापाशी त्याला गुडघा टेकाय. दोघा नवरा बायको नाही आणलं नाग असाय तर माझं बी नाव झाले आहे. सागर आपण असं करू, आता ह्यांना इथंच बसून द्या. हा जरा आपण बाहेर जाऊ नये. जाऊ माझं नये. जरा थोडस बोलण्याचं तर मी तुला सांगतो काय करायचं ते. चल इथंच बोला की बाहेर कुठं चालला आता इथंच आपण बोला. काय करू सागर, हा. ह्यांचं जरी काय कसला घरातल्या अडचण ह्यांचे बघते, आपण ती एक साईडला बसू. असं करू की काकानी जमीन त्या शेखरच्या नावावरती केली. काय पण करणार आता आपण असं प्लॅनिंग करायचं की मावशीच्या बी नावावरती जमीन आहे. असं करून काहीतरी मार्ग काढून अर्जुन दादा तुला माहित आहे का 10 एकर पाटलीनबाईच्या नाव आहे. म्हणजे ही नुसती भूमिका उठवून द्यायची की पाटलीनबाईच्या नावावर 10 एकर आहे म्हणजे हा, ह्यो त्याशिवाय बरोबर तर ते डोळं उघडायचं नाही तर. हे त्यासाठी शेखर त्याच्यामुळे शेखर पळत येणार हा. आहे परत. हा. म्हणून परत माझ्या हाय, असं नापीच करू मागत. आपण. आणि 10 वरनं- एकर आहे ती सांगू की निस्ती तुम्हाला काय करायचं बमका उठवाय आपल्याला काय आणि ऐका की वरनं काय होईल माहितीये का, ही भूमिका उठवायची आणि हा. काय म्हणायचं माहितीये का, ती काय म्हणते दोघं जो पाटलीनेला आणि पाटलाला सांभाळेल त्याला 10 त्यांना एकर देणार आहे पण 10 एकर. शेखरच्या कानावर जाता काम नाही. शेखरच्या शेखरच्या कानावर तर कानावर गेलं तर पाहिजे. गेलं पाहिजे. तसं नाही. मग शेखरला जर आपण लगेच सांगितलं हा. तर त्याला लगेच संशय येईल की बाबा ह्याचं असं असं प्लॅनिंग आहे. काय काही करू द्यायचं नाही. ज्यावेळेस आपण मावशी काका बाहेर येतील काय? त्यावेळेस शेखरला नुसती 10 भेटायचं. एकर जमीन नाही आणि एक जणानं त्यांच्या नावावर शेखरला पैसे बी आहेत सांगायचं. दोघाचे. हा, त्यांनी दाखवलं नाही ते हा, हा. या शेखरला दाखवलं नाही. 10-15 लाख रुपये 10 एकर जमीन होय एवढं आहे ना? एवढं आहे त्यांना त्यांच्याकडे. बरं की ह्यांनी ती तरी बरं नाही सांगितलं अजून हाय हाय म्हणून. ती म्हणून. पण ह्यांनी अजून घेतली असते आपण नाव. बाहेर काढू त्यांना कुठेतरी साईडला हा. घेऊ हा आणि त्यावेळेस सांगावं ते शेखरला धाडायला हवं. चला माझ्या बरोबर मी तुम्हाला सांभाळणार आहे. ए, नाही मी सांभाळणार आहे. ए, ए, सोड. सोड माझी मावशीन का काय माझा मी बघीन. तुम्ही चला. सगळं जाऊ द्या, मी त्यांना सांभाळणार दोघांना. नाही नाही अण्णा चला चला चला. नाही आम्ही सांभाळतो. आम्ही सांभाळणार आहे. आम्ही घरी नेतो. चला. हा, तर कसं रे धन्या? आता काय अवघड झालं का अर्जुनने सारखी आपल्या लोकांना नरडेव सुरी घालतोय अर्जुन. तो कसं काय करायचं आता? चला बर तुला माहिती आहे का काय रे पाटल्यांकडं 10 एकर जमीन आहे म्हणून जे ते म्हणलं होतं काय जे मला सांभाळेल त्याला ती 10 एकर जमीन देणार आहे मी. आपण हे अर्जुन दादा देतोय का लागून? सागर भाऊ काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे काय चाललं होतं तिथं? हा? ते पाट- अण्णा नाही पालखीला चाललं तर काय चाललं होतं? कुणाचं काय चाललंय? ते सांभाळायसाठी सांभाळायचं कुणाला सांभाळा? अण्णा पाटलांना आणि पाटलांना बायला. अहो आता अण्णा नाही माझ्यापासून आल्यात पालखीला चालल्यात म्हणून आणि सांभाळायसाठी त्यांना आता त्यांनी काय आम्हाला म्हणलेत बाबा जे आम्हाला सांभाळेल त्याला म्हातारपणी 10 एकर जमीन देईन. 10 एकर हो पाटलीन बाईच्या नावा व्हायती. 10 एकर जमीन आहे त्यांच्या पाटली. म्हणजे आईचं नाव आहे ती 10 एकर जे सांभाळेल त्याला देणार. हा म्हणून मला तर आमची काय म्हण- म्हणलेच नाही तू दोघं. आ- तुमची काय भांडणं चालल्यात? आ, त्यांनी ती नवीन खरेदी केलेली नव्हती वय मग आम्हाला कशावर म्हणली ते आम्हाला म्हणली जे आम्हाला सांभाळेल त्यांना देते 10 एकर. अवघडच झालं इथं. मग आम्हा- आता कोण ते अर्जुन भाऊ घेऊन गेले तू? मग अर्जुन दादा नेले आता आता सांभाळायला. काय खरं नाही गाड्या. अवघड आहे बुवा, मी जातो घरी. आम्ही चाललोय. आता काय खरं नाही सपन्या. अरे कायला काही तर बसलीच होय. सगळा कोटाना झाला का काय? काय झालं? अरे काय झालं काय म्हातारीचे नाव 10 एकर आहे म्हातारीने काय केलेली. बोलताय तुम्ही? हो खरं आपण तो बाहेर काढून काय त्यांना नाही मला बसलूया. ऐकायचं. तिथं भांडणं जावा. चालल्यात. मला काय नका सांगू. जावा आणि त्यांना घेऊन या पटकन. आपलं हाय सगळं अरे काय तो सोडायचं. कोटाना केला सगळा. मला काय माहित होतं. जावा तुम्ही घेऊन या. नाहीतर चला. गडबडच प्रत्येक वेळेस चला करते. आपण जाऊ. चला चला. राहू दे मी तू जाऊन तू चल 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 पटपट चल लवकर.
हो इथं बसलेला अयो अण्णा काय राव अहो, किती शोधलं आम्ही तुम्हाला, कुठे गेलता तुम्ही? कशाला शोधलं? अहो, मला सांगितलं पालखीला चाललोय म्हणून पालखीत चाललो होतो. मग ही मला दुसरं काय काय भेटलं जाऊ दे हा? ना तिघी. ती जाऊन देणार नाही. ती शेजारच्या लोकांनी एवढं प्रेम दिलंय, एवढा जीव लावलाय, ह्यांचं म्हणणं कसं तोडता येईल? आपण मला सांगितलं तुम्ही काय हा पालखीला निघालोय आम्ही, मी तुम्हाला चांगल्यावानी म्हणलं जावा पालखीला निघालाय तर हा, आणि तुम्ही इकडे येऊन बसलाय. नाही ना, मला माझं काय चुकलं ती तरी मला सांगा. काय चुकलंय ना तुझं तू समज, पण मला ह्या लोकांचं म्हणणं नाही तोडता येईल. नाही, बरं असू द्या, मी काय म्हणतो ऐका, मी काय म्हणतोय काय चुकलं असेल ते चुकलं असेल माझं, मला माफ करा. चला तुम्ही घरी, काय चूक झाली असेल माझ्या हातनं झाली असेल मला माफ करा, तुम्ही घरी चला. नको बाबा, अहो चला घरी अण्णा, तसं नका करू. नको बाबा, नको. चला 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 ए आई चल घरी, चल 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 हे सपने ठीक आहे. आता काय आहे, तुमच्या शब्दाला मान देतो आणि अण्णा चला राव, काय तुम्ही बोलताय शब्दाला मान देतो हा? लोक काय मिळालाय का तुम्हाला, हाय का नाही लोक तुमचा? चला लोक चला अण्णा घरात. अहो काय अण्णा हा, एवढी जमीन माझ्या नावावर केली ना, आता 10 एकर लोकांच्या नावावर करताय, माझ्या नावावर कराय काय झालं हा? बसा, बसा. मी तुम्ही उग काहीतरी उग काढताय. बसा इथं बसा, ऐकलं का? हे ठेव. काय म्हणलं, ऐकलं का? हे आली काय ऐकलं का? काय काय बसा म्हणलं? ऐकलं काय की? ऐकलं आपण की? डोकं चालवलं ना ती परत झालं. बसा आपलं इथं. हा ऐकलं ह्यो काय म्हणलं माहितीये का? ऐकलं की हळू 10 एकर तेवढी का नाही माझ्या नावावर केली, नवरा बायकोला गबाळाची आशा त्यांच्या कुठं ठेवलंय, कुठं हाय कुठं नाही, गबाळ घ्यायचा आणि हाकलून द्यायची. तुला सांगतो शेखर, रुपया नाही त्या माऊलींकड, काय गाय नाही 10 एकर नाही काय नाही. तुला अद्दल घडवायसाठी आम्ही केलेलं प्लॅन होता आणि कारस्थान होतं, कळलं का? हा हे वैर आहे बापाचा उपकार करतोय तू उपकाराची फेड अरे करतोय तुला परत. पटाय पाहिजे होतं, तिथं आलाय तू म्हणतोय अण्णा चला तुमच्या पाया पडतो, तुला घरात हाकलून देताना नवरा बायकोला काय काय वाटलं का? हा बरं, त्यांचं आपलं होतं तेवढं नावावर करून घेता, तुम्हाला वाटलं आता त्यांना काहीच नाही म्हणून जाऊन द्या, आता ह्यांच्याकडनं घेतलंय म्हणजे काय हाय ह्यांच्या जवळ, बायकोनी सांगितलं काय तुला चाड्या चुगल्या केल्या की तो ऐकलं हाय का नाही? तुला आई बाबाची किंमत नाही वाटली? अरे तू किती कमाव शेवट काही नाही काय, आणि आई बाबाच्या जेवढे तुझ्या प्रेम आहे ना तू त्या पैशात मोजू नको, पैशाला 0 किंमत आहे, कळलं का? आई बाबाचं प्रेम तुला कधी भेटणार नाही. शेखर, कळलं का आता तुला? आज पैशासाठी एवढं केलं, आई वडील हाकलून देऊन बाहेर काढली, त्यांची हाल का? आता मला एवढं सांग की चुकी आमची का तुझी? आम्ही जर त्यांच्याकडे नसतं काही केलं, काय बघितलं नसतं, त्यांचं काय झालं असतं? तुला एक सांगतो शेखर, तू किती पैसा कमव, तू पैशावर सर्व गोष्टी विकत घेशील काय, पण आई बापाचा आशीर्वाद आणि आई बापाचं प्रेम कधी विकत घेऊ शकत नाही, आई बापाला सुद्धा कधी विकत घेऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, जर मला सांग, ह्यांनी जर तू आता विचार केला ह्यांना वृद्धाश्रमात पाठवायचा, जर त्यावेळेसच ह्यांनी तुझा जन्म झाला त्यावेळेस जर तुला अनाथ आश्रमात पाठवला असता तर? लहान होता, तुला एवढा लागा त्यांनी सांभाळला, त्या टायमिंगला आश्रम मध्ये टाकला असता तुझा किती जीव तर माळला असता रे हा, आणि त्यांना तू वृद्धाश्रम मध्ये टाकाय निघालाच होता तू हा. हे सुखाचा दिवस भोगला असतं का तू? आज त्यांच्यामुळे सुखाचा दिवस भोगतोय ना, आज त्यांच्या आणली वैर वेळ. एवढं मोठं वैभव तुला कमवून ठेवलं त्यांनी, काय त्याच्यासाठी होईल? अरे शेखर माझा आहे स्वामी तिन्ही जगाचा, आई बापा विना भिकारी, काय तुला बायकोनी सांगितलं असेल आश्रम मध्ये टाक्यांना, नुसतं म्हणायचं वय सासू सासरा माझे आई बापा आहेत, कशाला आई बापा हे असं करायला? अरे स्वतःची टाकला असता का आश्रम मध्ये? मग तुला मी स्वतःच्या आई बापा जन्म दिलेले होते, तुला कळायला पाहिजे होतं, बायकोच ऐकून त्यांना आश्रमात पाठवतोय का? चुकलं माझं अण्णा, अण्णा चुकलं माझं, मला माफ करा अण्णा, अण्णा चुकलं माझं. असू दे, राहू दे आता, इथून पुढं परत अशी चुकी नाही झाली पाहिजे दोघांकडनं बी. अण्णा चुकलं माझं, चुकलं माझं अण्णा, मला माफ करा दोघांकडनं चुकी काढू देऊ नका परत. अण्णा चुकलं माझं, बायकोचं ऐकून हे सगळं केलं अण्णा, चुकलं माझं.
गप बाळा, बस ही दोन लोक काय सांगतात ते नीट आहे. बस बस ताई काय हा आता इथून पुढं तुम्ही अशी तुमच्याकडनं अशी चूक घडलीच नाही पाहिजे. हा. बस शांत. तुझ्या जवळ येण्यासाठी केलं, तुझा आई बाप तुझ्यापाशीच राहूयात म्हणून. ऐक, रडू नको आता शेखर. झालं हे चांगल्यासाठी होतं. काय शेवटी किती कमावलं तरी आपले आई बापच आपल्या आयुष्याला पूर्ण. ह्या गोष्टीमुळे तरी धडा तुम्ही शिकला दोघं. ऐकलं ना तू? चांगला मला धाडा शिकव. ऐकलं ना? ते एक ध्यानात ठेव, मी तुला सांगतो शेवट करू नको बाळा. कारण आता बघ, सागरने सांगितलं काय, किती जरी कमवलं साठवलं सगळं कुणी. म्हणून पुढे नाही चुकवलं. एक गीतकाराने लिहिलं होतं, मी तुला एक म्हणून दाखवतो एक शब्द त्यातला. किती कमावशील कमावशील कमावशील, काय किती कमावशील कमावशील कमावशील, आणि शेवटी टाकूनच जाशील र वेड्या, सोडूनच जाशील.